जय भीम. मित्र हो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या समाजाच्या आणि भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच गंभीर आहे. तो विषय म्हणजे उपवर्गीकरण. म्हणजे आपल्या जाती समूहाचे अ, ब, क, ड अशा तुकड्यांमध्ये विभाजन करणे. मित्र हो, वरवर पाहता हे पाऊल कदाचित न्यायाचे वाटू शकते, पण जर आपण खोलवर विचार केला तर हे उपवर्गीकरण आपल्या अखंडतेसाठी अत्यंत चिंताजनक आहे. कारण जर आपण संपूर्ण समाजाला अशा प्रकारे वेगवेगळ्या गटात वाटत गेलो तर याच्या आपल्या सामाजिक एकतेवर खूप मोठे आणि वाईट परिणाम होतील. नेमके दुष्परिणाम काय होतील? पहिली गोष्ट, आपली एकता संपेल. आपली खरी एक ताकद एकतेत आहे. या उपकरणामुळे एकाच समाजातील उपजाती अंतर्गत स्पर्धा आणि हेवेदावे सुरू होतील. जे समाज वर्षानुवर्ष खांद्याला खांदा लावून आपल्या हक्कांसाठी एकत्र लढत आले, तेच आज आपसापसात लढू लागतील तर काय होतील हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, समाजाचे तुकडे पडतील. यामुळे राजकीय आणि सामाजिक पातळीवर आपल्या शक्तीचे विभाजन होईल. फोडा आणि राज्य करा या नीतीला नकद बळ मिळेल. जेव्हा एखादा मोठा समाज छोट्या छोट्या गटांमध्ये वाटला जातो तेव्हा त्याचा सामूहिक आवाज आणि ताकद दोन्ही कमकुवत होतात. मित्र हो, आज गरज समाज जोडण्याची आहे, तोडण्याची नाही. अशा धोरणामुळे आपली येणारी पिढी केवळ आरक्षण आणि हक्कांच्या चौकटीतच विभागली जाणार नाही, तर मनातूनही एकमेकांपासून दूर जाईल. शक्ती एकत्र येण्यात असते, तुकडे होण्यात नाही. म्हणूनच या गंभीर विषयावर आपण सर्वांनी एकत्र येऊन विचार करणे गरजेचे आहे आणि समाजाचे तुकडे करण्याच्या या विघटनाला कराडून विरोध करणे काळाची गरज आहे. एवढेच या ठिकाणी बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय भीम.